वळूयात पुढील बातमीकडे. बातमी आहे स्थानिक निवडणुकी संदर्भातली. स्थानिक निवडणुकीतील आरक्षणासंदर्भात दोन मुद्दे आता चर्चेचा विषय ठरत आहे. यातला पहिला मुद्दा आहे निवडणुकीत आरक्षणासंदर्भात स्पष्टता नाही याचा. आरक्षण घोषित न करताच निवडणुका घेण्याला विरोध होतोय. राज्य निवडणूक आयोगानं न्यायालयाचा अवमान केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरक्षित जागांवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना पुढे अडचणी येऊ शकतात, त्यामुळे हा विरोध. तर यातलाच दुसरा मुद्दा असा आहे की राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडता कामा नये असे राज्य सरकारला स्पष्टपणे बजावत या मर्यादेपेक्षा आरक्षणाचं प्रमाण अधिक असल्यास निवडणुकांना स्थगिती देण्याचा इशारा हा सर्वोच्च न्यायालयानं दिलाय आणि या याचिकेवर बुधवारी पुन्हा सुनावणी होणार असल्यानं राज्यातील पालिका निवडणुकांवर टांगती तलवार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागरिकांचा इतर मागास प्रवर्गासाठी म्हणजेच ओबीसींसाठी सरसकट 27% आरक्षण लागू करण्याचा निर्णय हा राज्य सरकारनं घेतला होता. त्यामुळे अनेक पालिकांमध्ये आरक्षणाची ही मर्यादा 50% मर्यादा ओलांडते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं लक्ष वेधलेलं आहे. आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत याचिकाकर्ता विकास गवळी हे जोडले गेलेले आहे आणि आरक्षणाची जी 50% मर्यादा संदर्भात न्यायालयानं आदेश दिलेले आहे त्या संदर्भात ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहे. आपण आधी जाणार आहोत ओबीसी आरक्षणाचा जो मुद्दा उपस्थित होतोय, ज्यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे आणि तक्रार करण्यात येते त्या मुद्द्यावर. तर माझा पहिला प्रश्न याचिकाकर्ते विकास गवळी सर यांना आहे. सर, आपण पाहतोय निवडणूक आयोगानं काय करायला हवं होतं ज्यामुळे हे पुढे प्रश्न उपस्थित होणार नाही? सर्वप्रथम आपल्याला मनापासून धन्यवाद. काल सर्वोच्च न्यायालयामध्ये जो काही सुनावणीमध्ये प्रसंग घडला तो आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला कळणार आहे. आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्यासाठी परत एकदा आपलं पुनश्च अभिनंदन आणि धन्यवाद. काल सर्वोच्च न्यायालयामध्ये जी याचिका आमची कंटेम्प्ट पिटिशन फाईल झाली होती तर त्या कंटेम्प्ट पिटिशन मध्ये दिनांक 14ला सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला नोटिसेस इश्यू केल्या होत्या आणि त्या अनुषंगानं त्यांचे वकील त्या ठिकाणी ऍडव्होकेट तुषार मेहता हजर होते आणि त्या दरम्यान जी काही सुनावणी झाली तर ते सर्वोच्च न्यायालयामध्ये धुळ्याच्या पिटिशनचा एक धुळ्याची सुद्धा त्या ठिकाणी एक पिटिशन होती आणि आमची एक पिटिशन होती. तर 50% पेक्षा जास्त आरक्षण देऊ नये हा मुद्दा धुळ्याच्या याचिकाकर्त्यांनी मांडला होता आणि आमचा जो मुद्दा होता तर आमचा मुद्दा असा होता की सर्वोच्च न्यायालयाचा विकास किसनराव गवळी केसचा 2021चा निकाल आणि के कृष्णमूर्ती केसचा 2010चा निकाल, ज्यामध्ये ट्रिपल टेस्ट पूर्ण केल्याशिवाय, डेडिकेटेड कमिशन नेमल्याशिवाय किंवा ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा केल्याशिवाय ओबीसीला आरक्षण देता येत नाही असं सर्वोच्च न्यायालयाच्या 2010च्या आणि 2021च्या विकास गवळीच्या याचिकेमध्ये सांगितलेला असताना सुद्धा पाठिया कमिशनचा जो रिपोर्ट 2022ला सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर झाला होता आणि ओबीसीला तेव्हापासून आरक्षण मिळालं होतं. तर आता अतिशय घातक आणि गंभीर स्वरूपाचा प्रकार ओबीसीच्या बाबतीत राज्य निवडणूक आयोग आणि ग्रामविकास विभाग व नगर विकास विभागाकडनं करण्यात आला होता. तुमच्या माहितीसाठी सांगतो की 289 लोकांची 2021 साली ज्या मुद्द्यामुळे पदं गेली होती त्या तसाच प्रकारचा मुद्दा राज्य सरकार आपलं राज्य निवडणूक आयोगानं त्यांच्या आदेशामध्ये नमूद केला होता. तो मी थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवतो. सदरच्या सार्वत्रिक निवडणुका माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक 6/5/2025 रोजीच्या आदेशान्वये विशेष अनुमती याचिका क्रमांक 19,756/2021 व संलग्न याचिकामध्ये होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहतील. म्हणजे ह्या ज्या निवडणुका आहेत ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या याचिकेमध्ये जो काही पुढे निकाल लागेल त्या निकालामध्ये जर उलट सुलट काही डिसिजन ओबीसीच्या बाबतीत झालं तर त्या संदर्भात पूर्ण सगळं सफर होणार होता. जो ओबीसी मधून निवडून येणारे जवळपास 4300 उमेदवार आणि जे निवडून आलेले उमेदवार आहेत यांना मागच्या वेळेला जसं 289 लोकांची पदं गेली आणि पुन्हा त्यांना ओपन कॅटेगरी मधून निवडणुका लढवाव्या लागल्या आणि त्यांना पुन्हा पुन्हा खर्चाला सामोरं जावं लागलं, तशीच परिस्थिती यावेळेला देखील राज्यामध्ये तयार झाली होती. आणि हा प्रश्न
राज्य निवडणूक आयोगाच्या समोर आम्ही पत्राद्वारे त्यांना लक्षात आणून दिला. तरी सुद्धा ते ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हते. हं, आम्ही त्यांना या पद्धतीनं समजावून सांगितलं होतं, की बाठिया कमिशनचा रिपोर्ट जरी तुम्ही बाजूला ठेवा, असा या 2 जजेसच्या पीठानं तुम्हाला निर्णय दिला असेल. परंतु 2010चं के. कृष्णमूर्तीचं 5 जजेसचं डिसिजन आणि 2021चं विकास गवळीचं डिसिजन आजही अस्तित्वात आहे. तुम्हाला त्याला कसं काय ओव्हररूल करता येईल? तर नाही म्हणे तो 2021चा आणि 2010चा निर्णय आहे आणि हा 2025चा आम्हाला रिसेंट निर्णय आलेला आहे. जो नवीन निर्णय आला त्याचीच आम्हाला अंमलबजावणी करावी लागते. अशा पद्धतीचं थातूरमातूर उत्तर त्यावेळेला जी. त्या आयुक्तांनी आम्हाला दिलं आणि ह्या एकंदरीत सगळ्या जी, प्रकरणामध्ये जी विकासजी, आणि त्यावेळेला या निमित्तानेच आणखी एक प्रश्न उपस्थित होतोय. मी ह्या मुद्द्याकडे येतेच, पण त्याआधी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही कॅमेरा आणि तुमच्यातलं अंतर थोडं जास्त ठेवा, कारण व्यत्यय येतोय तुम्हाला ऐकण्यासाठी. पुढच्या प्रश्नाकडे येते. हा प्रश्न आहे, निवडणूक आयोगानं जर आरक्षणाची रचना न करताच निवडणुका घोषित केल्या तर त्याचा तोटा पुढे काय होईल? त्याचा तोटा मी सांगितलं ना आपल्याला, की ह्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं जो हा आदेश पारित केला होता 6/5/2022 चा, ज्याच्यामध्ये 4 महिन्यात निवडणुका घ्या असं म्हटलं होतं. तर त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं काय सांगितलं ते थोडक्यात समजावून सांगतो मी आपल्याला. द रिझर्वेशन शॅल बी प्रोव्हाइडेड टू द ओबीसी कम्युनिटी ॲज पर द लॉ ॲज इट एक्झिस्टेड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र प्रायर टू 2022 रिपोर्ट ऑफ द बाठिया कमिशन. म्हणजे बाठिया कमिशनच्या अगोदर जो काही त्यावेळेला कायदा राज्यामध्ये अस्तित्वात होता, त्या हं, कायद्यानुसार तुम्ही इलेक्शन घ्या. आणि 2021 ते 2022 या कालखंडामध्ये 1.25 वर्षाच्या कालखंडात ट्रिपल टेस्ट पूर्ण झालेली नव्हती म्हणून ओबीसी रिझर्वेशनच नव्हतं. मग अशा परिस्थितीत जर हे जबरदस्तीनं रिझर्वेशन दिलं आणि उद्या हे ओबीसीचे लोक या रिझर्वेशनवर उभे राहिले, निवडून आले आणि त्यांच्या विरोधात जसं मराठा आरक्षणाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका गेल्या, तसं या ओबीसी राजकीय आरक्षणाच्या विरोधात तर सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडून आल्यानंतर कोणी याचिका दाखल केली हं. तर 1001% लोकांची पदं गेली असती. कारण त्या कालावधीमध्ये आरक्षण नसताना ते आरक्षण म्हणजे कायद्यातच तरतूद नव्हती आरक्षणाची आणि अशा परिस्थितीमध्ये जर आरक्षण दिलं तर मग ते कायद्यामध्ये तरतूद नसल्यामुळे ते असंवैधानिक ठरलं असतं आणि त्याच्यामुळं अवैध ठरून त्या आरक्षणावर निवडून आलेल्या लोकांची 4200-4300 लोकांची पदं महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती ह्याच्यामधली गेली असती. आणि हे जर लोन ग्रामपंचायत पर्यंत पोहोचलं असतं तर तब्बल 28,000 ग्रामपंचायतीच्या सदस्यांना सुद्धा याचा धोका होण्याची शक्यता तयार झाली होती. त्याच्यामुळे आम्ही हे होऊ नये म्हणून ही आम्ही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती. कारण याच्यामध्ये जर उलटा-सुलटा काही निर्णय झाला आणि लोकांची पदं गेली असती तर त्याचं सगळं पाप माझ्या माथी पडलं असतं किंवा ही मूळ याचिका विकास गवळींची जी, आहे आणि त्याच्यामुळेच आमचे पदं गेले. या अगोदर आमच्या जी, जिल्ह्यामध्ये 5 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गत 36 पंचायत समित्यांमध्ये ज्या जी. लोकांची पदं गेली जी त्यांना विकासजी, पुन्हा आपलं निवडणुकीला सामोरं नेटवर्क जावं लागलं. थोडंसं बाधित होतंय. मी तुम्हाला थोडं थांबवते. थोड्या वेळाने पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येणारच आहे. आपल्यासोबत ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील हे देखील जोडले गेले आहेत. त्यांच्याकडे आता आपण जाऊयात. सर, आपण पाहिलं तर आरक्षणाची 50% मर्यादा आणि ओबीसी आरक्षण ही सांगड कशी घालता येईल, हे न्यायालयाच्या आदेशानंतर प्रश्न उपस्थित होतोय. नाही, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय होता 6 मेचा, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं होतं की बाबा, बाटिया कमिशन यायच्या आधी 2022चा जो कायदा होता, 22च्या आधी जो कायदा होता ओबीसी आरक्षणासाठी, त्याच्यासह निवडणुका घ्या. आता 2022च्या आधी विकास गवळीची घोळ घालतात की 21 ते 22 इम्पेरिकल डेटा नव्हता म्हणून ओबीसी आरक्षण नव्हतं. कोर्टाने काय सांगितलं होतं की जो कायदा आहे त्याच्याप्रमाणे घ्या. तर कायदा तिथे एक्झिस्टिंग होता. महाराष्ट्र स्टेट पंचायत ऍक्ट, नगरपंचायत ऍक्ट, इंडस्ट्रियल टाउन ऍक्ट, म्युन्सिपॅलिटीज ऍक्ट, हे सगळे कायदे अस्तित्वात होते. त्याच्यामध्ये 27% सरसकट ऍग्रिगेट रिझर्वेशन होतं आणि त्याच्याप्रमाणेच निवडणूक आयोगाने 27% ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे. बरोबर आहे त्यांचा मुद्दा की काही ठिकाणी, विशेषतः जिथं ट्रायबल एसटीचं पॉप्युलेशन जास्त, जो ट्रायबल बेल्ट आहे हं, त्याच्यामध्ये काही ठिकाणी 50%च्या वर गेलं होतं आणि त्याच्यामुळेच विकास गवळी 2019ला मुळात सुप्रीम कोर्टात गेले, हायकोर्टात गेले होते, नंतर सुप्रीम कोर्टात गेले होते ते स्ट्राईक डाऊन करण्यासाठी. हं. ते स्ट्राईक डाऊनही झालं. पण आता विषय असा आहे की हे सगळं आल्यानंतर, विकास गवळींचं जजमेंट आल्यानंतर आणि 6 मेचा निकाल घेऊन
थोडीशी निवडणूक आयोगाने थोडीशी याच्यामध्ये एक सावधगिरी बाळगायला पाहिजे होती आणि 50% मर्यादा ओलांडता कामा नये ही थोडीशी सावधगिरी निवडणूक आयोगाने बाळगायला पाहिजे होती. ती जर बाळगली असती तर कदाचित हा प्रश्न निर्माण झाला नसता. पण मला अजून एक याच्यामध्ये सांगायचंय, दोन गोष्टी. एक तर सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस हे ऑब्झर्वेशन सर्वोच्च न्यायालयाने दिले तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार किंवा इलेक्शन कमिशन तर्फे काही म्हणणं मांडण्यात आलेलं नाही. फक्त याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यावर ती टिप्पणी दिलेली आहे. जी. मला विश्वास आहे की सरकार आणि निवडणूक आयोग यांच्याकडनं अतिशय मजबूतपणे, अतिशय कायदेशीररित्या, अतिशय चांगली बाजू उद्या कोर्टामध्ये मांडली जाईल आणि त्याच्यामध्ये निश्चित एक अतिशय चांगला निकाल कोर्ट सर्वसमावेशक निकाल कोर्ट देईल अशी आम्हाला निश्चित अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये अजून एक मला असं म्हणायचंय की ज्यावेळेस आम्ही कोर्टामध्ये जातो आणि इलेक्शन प्रोसिजर सुरू असती त्यावेळेस एकदा नोटिफिकेशन निघालं की सर्वोच्च न्यायालय किंवा कुठलंही न्यायालय याच्यामध्ये हस्तक्षेप करायला मनाई देतं. मला आश्चर्य हे वाटतंय की नोटिफिकेशन निघाल्यापासून नॉमिनेशन सुरू आहे, लाईव्ह फेज ऑफ इलेक्शन मध्ये कोर्ट नॉर्मली इंटरफिअर करत नाही अनलेस अँड अंटिल खूप काही असाम्य परिस्थिती आहे. पण आता 10 तारखेला नॉमिनेशन फाईल झाल्या. 17 तारीख म्हणजे कालची तारीख ज्या दिवशी हा निर्णय आला ती ही शेवटची नॉमिनेशन फाईल करण्याची तारीख असताना कोर्ट सरळ सरळ ऑब्झर्वेशन मध्ये असं म्हणतंय की आमच्या तुम्ही पॉवर्स टेस्ट करू नका. मुळात एक लक्षात घ्या की लाईव्ह इलेक्शन चालू असताना एकदा इलेक्शनचं नोटिफिकेशन निघालं तर मुळात कोर्टाला याच्यामध्ये हस्तक्षेप करण्यापासून राज्यघटना जी आहे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे मनाई करतं. तरी सर्वोच्च न्यायालय याच्या अशा पद्धतीने जी मृणालजी, त्यामुळे हा वाटतंय. महत्वाचा प्रश्न यानंतर उपस्थित होतो जो मी दोघांकडे घेऊन येणार आहे. थोडक्यात यावर मला उत्तर पाहिजे दोघांचंही, किंवा हा घोळ कुणी घातला. मृणालजी, तुम्ही आधी उत्तर द्या. नाही, याच्यामध्ये मुळात मला असं म्हणायचं की 6 मेला ज्यावेळेस जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिलं तर त्याचं सरकार आणि इलेक्शन कमिशन यांनी त्याचा अभ्यास करायला पाहिजे होता. ते बरोबर आहे जजमेंट की आधीचे एक्झिस्टिंग लॉ प्रमाणे घ्या, आधीचे एक्झिस्टिंग लॉ ऑन अन ऍव्हरेज 27% ओबीसीला आरक्षण देतं. पण मला असं वाटतं की त्यांनी थोडंसं जो विकास गवळीचं जजमेंट आहे किंवा इतर जजमेंट्स आहेत याच्यामध्ये 50%ची मर्यादा ओलांडता कामा नये ह्याची थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे होती. तर घोळ नक्कीच निवडणूक आयोग आणि राज्य सरकारकडनं झालेला आहे. पण याच्यामध्ये अजून एक आश्चर्याची बाब अशी आहे की तेलंगणा सारख्या राज्यामध्ये 42% ओबीसी आरक्षण आणि 65% टोटल आरक्षणच्या 42% ओबीसी आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने मागच्याच आठवड्यात मान्य केलं ना. तर त्यामुळे सर्वोच्च न्यायालय पण असं दुटप्पी का वागतं आम्हाला कळत नाही. वेळेची मर्यादा आहे, त्यामुळे मी तुम्हाला थांबवते. हाच प्रश्न घेऊन मी विकासजीकडे जाते. विकासजी, हा घोळ कुणी घातला? वेळेची मर्यादा आहे, थोडक्यात उत्तर द्या. हा घोळ कुणी घातला हा प्रश्न तुमच्यासाठी. हे बघा, 4/11/2025 ला राज्य निवडणूक आयोगानं नगर परिषदा आणि नगर पंचायतीच्या ज्या निवडणुका लावल्या त्याच्यानंतर हा घोळ आमच्या लक्षात आला. त्या अगोदर हा प्रकार काही होणार आहे किंवा हे कॉन्स्टिट्यूशनल बेंचचे डिसिजन ओव्हररूल करतील असा काही प्रकार नव्हता. आणि त्याच्यामध्ये त्यांनी जो पॅरेग्राफ टाकला की ह्या अनुमती याचिका क्रमांकाला ह्या निवडणुका बंधनकारक राहतील, म्हणजे निवडणुका बंधनकारक राहतील याचा अर्थ काय की त्या निवडणुकीमध्ये येणारे ओबीसीचे जे काही लोक आहेत निवडून येणारे त्यांची पद त्याला बंधनकारक राहणार आहे. उद्या चालू अशा पद्धतीचं काही जर उलट सुलट डिसिजन झालं की बाबा त्यावेळेला ओबीसी आरक्षणच नव्हतं आणि तुम्ही दिलं कसं असा मुद्दा जर समोर आणला गेला तर त्यामध्ये या सगळ्या लोकांची पद जाण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा तशा पद्धतीची परिस्थिती उद्भवू शकतो. आता तुमचा दुसरा एक मुद्दा या ठिकाणी मी आवर्जून सांगू इच्छितो की सातत्यानं तो विषय घेतला जातो की बा ओबीसीचं आरक्षण घालवण्यासाठी मी कोर्टात गेलो. अजिबात नाही. ओबीसी, मी स्वतः ओबीसी आहे. मी स्वतः ओबीसी असताना ओबीसी आरक्षण घालवण्याचा प्रकार मी कशासाठी करणार आहे? या ठिकाणी ओबीसीचे जर उद्या निवडून आलेले लोक गेले, त्यांचे पद रिक्त झाले, त्यांना प्रतिनिधित्व आलं तर त्या ठिकाणी खूप मोठा अन्याय या ओबीसी माझ्या बांधवावर होणार होता. म्हणून मी जी विकास गवळीजी, नक्कीच वेळेची मर्यादा आहे म्हणून मी तुम्हाला दोघांनाही थांबवते. मात्र या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी तुम्ही दोघेही जोडले गेलात. खूप खूप धन्यवाद.